Tá começando, né? Tá novinha, ela अब हम नहीं जेम नेम का ये गेम है। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर भावांनो तुम्ही स्टार्टिंगला फ्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा, ओके। तर भावांनो व्हिडिओ बनवण्याच्या आधी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार आहे त्याविषयी। तर भावांनो तुम्ही स्क्रीनवरती जे 3 ॲप्लिकेशन बघताय ना, ह्या 3 ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो आपला व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत। तर भावांनो पहिले आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन, दुसरे आपलं सिंगापूर प्लस VPN आणि तिसरे आपलं पिक्सल लॅब, ओके। तर या 3 ॲप्लिकेशनवरती आज आपण तो आपला व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत। तर भावांनो आता आपण जाणून घेऊ आजचं मटेरियल कसं डाउनलोड करायचं। तर भावांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे, तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आहे। शक्य झालं तर टेलिग्रामला जॉईन व्हायचं, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। आणि या व्हिडिओचं मी फोटो व बिटमार्कचा एक व्हिडिओ, तो व्हिडिओ देखील मी तिथं अपलोड केलेला आहे, ओके। तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर ना तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्राम आयडीची सुद्धा लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मेसेज करू शकता, ओके। आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा आहे भावांनो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, ओके। एवढं करून झाल्यानंतर सिंपली आपलं पिक्सल ॲप ओपन करायचं आहे, न्यू टेक्स्टवरती क्लिक करून त्याला डिलीट करून इथं प्लसवरती क्लिक करून न्यू टेक्स्टवरती क्लिक करून इथून डिलीट करून इथं तुमच्या नावाचे आता सर्वात अगोदरचे जे 2 अक्षर आहे ते समजून घ्या। आता कोणतं एक नाव धरा तुम्ही, सनी जाधव, तो त्याचं काय मित्रांनो SJ, ओके। SJ, तर तसं मी सिंपली इथं SK एखाद्या नावाचं धरून घेतो। SK इथं नाव तुम्ही लिहून घ्यायचे, ते साईज अशी वाढून घ्यायचे। वाढून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर कधी स्पेस द्यायचा असेल तर तुम्ही स्पेस देऊ शकता, स्पेस दिला नाही आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसून जाईल। एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुम्ही जे ना याच्या फॉन्ट घेऊन तुम्हाला जर कधी द्यायचे असेल नाही दिली तरी चालते, पण द्यायला द्यायचे असेल त्यांनी खाली स्क्रोल करून फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला फॉन्ट दिसून येतील। तुम्हाला इथून जे फॉन्ट इथून सिलेक्ट करायचे ते तुम्ही याला देऊ शकता। शक्यतो माझा एक तर देऊच नका, ओके। एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिंपल तुम्हाला आता काय करायचं आहे, मी आता ऑलरेडी मी एखादा फॉन्ट देऊन टाकतो, ओके। एवढं करून झाल्यानंतर प्लसवरती क्लिक करून परत एकदा न्यू टेक्स्टवरती जायचं आहे आणि इथं तुम्ही खाली लिहायचं आहे मराठीमध्ये बोलते, ओके। जेणेकरून ते काय होईल, आता हे कसं होईल SK बोलते SJ बोलते असं होऊन जाईल भावांनो। बोलते आल्यानंतर याचं जे ना खाली स्क्रोल करून तुम्ही याला फॉन्टमध्ये जायचं आहे। फॉन्टमध्ये आल्यानंतर इथून तुम्ही याला कोणताही एक इंग्लिश फॉन्ट असू द्या, तुमचा इंग्लिश फॉन्ट देखील जर कधी तुम्ही याला अप्लाय केला तर इथून तुमचं काम ओके एकदम शार्ट पद्धतीने क्रिएट होऊन जाईल। एवढं करून झाल्यानंतर भावांनो कलरमध्ये जायचं आहे, खाली स्क्रोल करून तुम्ही याला इथून कलर चेंज करू शकता। मी याला लाल कलर दिला आहे, ओके। एवढं करून झाल्यानंतर भावांनो परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, असे मला डॉट द्यायचे आणि हे जे याला इथून हे एक लिहून घ्यायचे। एवढं करून झाल्यानंतर याची साईज तुम्ही व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचे। एवढं करून झाल्यानंतर याला अशा प्रकारे तुम्ही लॉक करा, नाही केलं तरी चालतं। परत एकदा न्यू टेक्स्टवरती जायचं आहे, याला इथून डिलीट करून इमोजीमध्ये जायचं आहे। इमोजीमध्ये आल्यानंतर आता ही जी आपली गरुडाची PNG भावांनो म्हणजे टेक्स्ट इमोजी ना, ही इमोजी तुम्ही इथून कीबोर्ड तुमच्या मोबाईलचं जे काही कीपॅड ओपन होईल, कीपॅडमधून तुम्ही जे ना इथून जे पण कोणतं तुमचं जे इमोजी आपलं ते इमोजी इथून तुम्ही सिलेक्ट करायचं सरता, ओके। सिलेक्ट होतं त्याला ॲड करायचं, इथं कुठं असेल बघा, मी बघू शकता सापडलं। तर याच्यावरती आल्यानंतर काय करायचं, स्वतः साईज तुम्ही वाढून घ्यायचे। वाढून घेतल्यानंतर आहे ना खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून आणि तुम्हाला जे आहे ना इथं पोझिशनवरती क्लिक करून वरची लेंथ 0 करायची आणि ह्या सगळ्यात लास्टच्या आयकॉनवरती क्लिक करून याला अशा प्रकारे खाली व तुम्ही वरती घेऊ शकता, ओके भावांनो। अशा प्रकारे याला इथं ॲडजस्ट करून घ्यायची, याला देखील लॉक करून घ्यायची कोपऱ्याला क्लिक करून, ओके। एवढं करून झाल्यानंतर आता SKवरती क्लिक करायचं आहे याला लॉक करून आणि SK कलरमध्ये गेल्यानंतर तुम्ही या दोन्ही अंकापैकी कोणत्याही एका अंकाचं कलर तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता, ओके। सिंपल मी आता केलं या ऑप्शनवरती क्लिक करून इथं ट्रान्सलेशनवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे। एवढं करून झाल्यानंतर आता तुम्ही सिंपल काय करायचं आहे, आपलं इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे। सिंपल काय करायचं आहे, आपलं जे सिंगापूर VPN आहे ना, सिंपल त्या VPNवरती क्लिक करायचं आहे।
क्लिक करून झाल्यानंतर इथं ॲटो सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे भावांनो. खाली स्क्रोल करून सिंगापूर अल्फा किंवा सिंगापूर बीटा या दोन्हीपैकी कोणता एक सर्व्हर इथं तुम्ही त्याच्यावरती टॅप करून त्याला इथं कनेक्ट होत असेल भावांनो. ते एकदम विशाल पद्धतीने इथं अशा प्रकारे कनेक्ट होऊन जाईल. कनेक्ट झाल्यानंतर बॅक येऊन आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन इथं तुम्ही ओपन करायचे. CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल भावांनो. सिंपल इथं न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ओके, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला इथं फोटोचं सेक्शन दिसेल भावना. सिंपल तुम्ही इथं फोटोमध्ये जायचे. फोटोमध्ये आल्यानंतर इथं तुमचा जो पण कोणता मॉडेलचा फोटो असेल किंवा तुमचा स्वतःचा फोटो असेल भावना, इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. खाली ॲडच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या फोटोला जे सर्वात आधी भावना इथं तुम्ही ॲड करून घ्यायचे. ॲड करून झाल्यानंतर स्टार्टिंगला असं इंटरफेस दिसेल, त्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून येईल. एवढं करून झाल्यानंतर आहे ना खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन भेटेल. रेशोमध्ये गेल्यानंतर 9.16चा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून 2 बटनची साईज अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर स्टार्टिंगला एंडिंगला यायचं. एंडिंगवरती क्लिक करून एंडिंगला इथून डिलीट करायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं. ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सिलेक्ट करायचे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपल्या टेलिग्रामवरती हा बीटचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, हा तुम्ही तिथून डाउनलोड नक्की करायचा आहे. याला खाली ॲडवरती क्लिक करून याला इथं ॲड करायचं आहे. ॲड करून झाल्यानंतर ते ना आपला फोटो आहे. फोटोवरती क्लिक करून फोटो साईजच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे तुम्ही लेंथ याची वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिंपल तुम्ही आता काय ना इथून बॅक यायचे म्हणजे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर ना व्हिडिओवरती क्लिक करायचे. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग व्हिडिओचा ऑप्शन भेटेल. तर भावांनो ह्या व्हिडिओज तुम्ही तुमचे ना सर्वात इथून हॅशटॅग व्हिडिओ करून घ्यायचं. ओके, हॅशटॅग व्हिडिओ करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून. आता सिंपल तुम्हाला कट लावायची. तर आता व्हिडिओला नक्की बघा. ओके, म्हणजे लक्ष देऊन व लक्षपूर्वक ऐका. सिंपली इथं आपली बीट चेंज होती भावांनो. सिंपली तुम्ही बॅक यायचे. तुम्हाला नाही समजायला लागलं इथं आपल्या गाण्याचा आयरो देखील वरती उठलेला आहे. इथं बीट देखील चेंज झाली. बीटवर फोटोवरती क्लिक करून कॉपी एक नंबर स्प्लिटचं ऑप्शन दिसेल. सिंपली इथे एक स्प्लिट लावायचं आहे. परत समोर जायचं आहे. जिथं आपल्या बीट चेंज होतात ना भावना तिथं सिंपल तुम्हाला कट लावायचे. रोड शकतो इथं आता बीट होते. सेम प्रोसेस करायची. फोटोवरती क्लिक करून खाली कॉपी एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसेल. स्प्लिट लावून घ्यायचं आहे. इथं आता आपली बीट तिसरी पडते आणि इथं आपली बीट चौथी व अशा 5 बीट आहे भावना आपल्या. इथं आपली बीट चौथी पडणार आणि इथं आपली बीट 5वी पडणार. तर भावना एकूण तुम्ही अशा विशाळ पद्धतीने 5 बीट्स लावून घ्यायचे. बीट्स लावून घेतल्यानंतर आता तुम्हाला समोरची प्रोसेस सांगतो. बीट लावून झाले असतील तर भावना आता तुम्ही समोरची प्रोसेस इथं जाणून घ्या. ओरलेवरती जायचं आहे. आता बीटचा व्हिडिओ जो आपला तो बीटचा व्हिडिओ इथं तुम्ही डिलीट करायचा आहे. बीटचा व्हिडिओ डिलीट करून झाल्यानंतर 1 नंबरच्या फोटोवरती यायची. थोडं समोर जायचं आहे. स्टार्टिंगला समोर एक की फ्रेम द्यायचे आणि स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचे बॅकून. ओके, स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती यायचे. ॲडजस्टमेंट जायचे आणि इथं सॅच्युरेशनमध्ये तुम्ही सिलेक्ट क्लिक करायचं. सॅच्युरेशन एरियाचा पूर्णपणे -15 करून झाल्यानंतर ना काय अशा प्रकारे तुमची जर विशाळ पद्धतीने एक इफेक्ट क्रिएट होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर आता काय ना तुम्ही इथं व्हिडिओ प्ले करून सुद्धा एकदा बघू शकता. ओके, आता आपलं इथं हे इफेक्ट इथं क्रिएट झाले. सिंपल काय करायचं आहे परत एकदा ओव्हरलेमधून ॲड ओव्हरले करायचं आहे. आणि आपण जी स्टार्टिंगला पिक्सल लॅबमध्ये जी टेक्स्ट पिन जी SK बोलते JK बोलते जे काय असेल ते तुमच्या नावाचे 2 अक्षर बोलते. ओके, तर विशाळ पद्धतीने बनवायचं. तुमच्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. गॅलरीमध्ये ते तुमची टेक्स्ट पिन जी शोधायची. आता मला काही ती टेक्स्ट पिन जी सापडणार नाही. तर एक्झाम्पलसाठी म्हणून मी आता इथं कोणते एक टेक्स्ट पिन जी घेऊन टाकतो. ओके, तर मी एक्झाम्पलसाठी घेतली. तुम्ही जी पिक्सल लॅबमध्ये जी क्रिएट केली होती ती तुम्ही घ्यायची. कारण की मी तिथं क्रिएट केली आणि ती सेव्ह काही केली नाही. ओके, सिंपली काय अशा प्रकारे असणार आहे. मी एक्झाम्पलसाठी घेतली आहे. एवढं करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही तिला ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आता सिंपली इथून तुम्ही बॅक यायचे. सॉरी तुम्ही नाही यायचं, मी येणार आहे. कारण की मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. भावना तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर काय भावना 1 नंबरचा फोटो आहे ना, 1 नंबरच्या फोटोवरती तुम्ही क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये ना थोडा वेट करतो मी. इथं इंटरनेट प्रॉब्लेममुळे आपल्याला इंटरनेट स्लो चालतं आहे. ओके, तर भाऊ इथं फेडिंग नावाचं हे जे ॲनिमेशन याला अप्लाय करून वरती फोटो दिसेल त्याला स्क्रोल करून इथून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर आता इथं लोडिंग होते. कॉम्बोमध्ये आल्यानंतर भावना इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता फेल बॉटम नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं. परत समोर स्क्रोल करून त्या समोरच्या फोटोला भावना स्नॅपशॉट हे ॲनिमेशन अप्लाय करून त्या समोरच्या फोटोला स्क्रोल करून रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि त्या लास्टच्या फोटोला देखील रॉक व्हर्टिकल हे 2 सेम ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून बॅक यायचं. इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. तुम्हाला खाली दिसत असेल इफेक्ट, तुम्ही सर्वात आधी बॅक यायचं. इथून
इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. भावना सिंपली तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आता मी इफेक्ट रिफ्लेक्समध्ये चालू आहे. आता मला तुम्ही सांगतो कोणती इथं तुम्ही इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर भावना तुम्हाला ट्रेंडिंग दिसेल. ट्रेंडिंगमध्ये सिंपल तुम्ही जायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ना इथं आपलं इंटरनेट प्रॉब्लेममुळे थोडा लोडिंग येते. ओके, तर भावांनो तुम्ही बघू शकता ह्या इफेक्टचं नाव आहे व्हायब्रेशन फ्लॅश. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे तुम्हाला स्टार्टिंगला 4-5 नंबरला बघायला भेटून देईल. ही जे आपली 6 सेकंदाची जी बीट आहे ना, ते आपली ती तिसरी बीट आहे भावांनो 6 सेकंदापर्यंत इथपर्यंतच हिला ठेवायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे. इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. तुम्ही मी आता रिप्लेसमध्ये येऊन सेम इफेक्ट आपलं व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं जे इफेक्ट आहे भावांनो, सेम इफेक्ट इथून अप्लाय करून याची जी लेन ते लास्टपर्यंत तुम्ही वाढून घ्यायची. ओके, लास्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर सिंपली काय ना याच्यावरती क्लिक करून ऑपोसिटीवरती करून याला ओव्हरले म्हणून जायचं आहे. जेणेकरून काय होईल तुमची जी वरती टेक्स्ट पिन जी आहे तिला इफेक्ट पेस्ट म्हणजे अप्लाय होऊन जाईल. आता स्टार्टिंगला एंडिंगचा जे आपला फोटो तिथे यायचं आहे. इफेक्ट तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. आता मी रिप्लेसमध्ये आलो आहे. रिप्लेसमध्ये आता ट्रेंडिंगला तुम्हाला खाली स्क्रोल करून सेक नावाचे इफेक्ट अप्लाय करून ॲडजस्टमधून 18 व खालची लेन 8 ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर आता 2 नंबरला काय करायचं आहे, तुम्ही परत इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. मी रिफ्लेक्समध्ये आलो आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं इफेक्ट बघायला भेटेल. हे अप्लाय करायचं आहे. आता तुम्हाला खाली जे आहे ना बॉडी इफेक्ट दिसायला भेटेल. बॉडी इफेक्टमध्ये तुम्ही जायचं आहे. आता इथं तुम्हाला जे आहे ना ग्लोईंग लाईन इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके, ग्लोईंग लाईन आता तुम्हाला दावतो मी. इंटरनेट प्रॉब्लेममुळे थोडं लोडिंग होतं आहे. लोडिंग झालं तर मी तुम्हाला दावतो आता. ओके, तर म्हणून तुम्ही बघू शकता मॅकॅनिकल 3 तुम्ही अशा प्रकारे ट्रेंडिंग प्रो व ग्लोईंग लाईन. तर भावना तुम्ही ग्लोईंग लाईनमध्ये जाऊन हे जे मॅकॅनिकल 3 नावाची इफेक्ट आहे ही इफेक्ट याला तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर भावनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भावनो आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर भावनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू भावनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग असे व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.